बातमी मुंबईतून आहे। मुंबईमधील कोस्टल रोडवरील भीषण अपघात पाहायला मिळतोय। मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्श कारचा भीषण अपघात झालाय। वेगावर नियंत्रण सुटल्यानं कार थेट डिवायडरला धडकलेली आहे। या धडकेनंतर कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कारमधील एअरबॅग्स वेळेत उघडल्यामुळे चालकाचा जीव अगदी थोडक्यात बचावलाय। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती ही देण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे रिजवान शेख यांनी। पाहूयात। मुंबई येथील कोस्टल रोडवरती वरळी या ठिकाणी विशेषतः म्हणजे जो रेमंडचा बिल्डिंग आहे त्याच्या समोर आपण पाहतोय की हा भला मोठा पोर्शेचा जो गाडी आहे त्याचा तोल गेल्याने कुठेतरी तो थेट या ठिकाणी कोस्टलवर असलेला या डिवायडरला धडक दिल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। सध्या तरी पोलिसांच्या माध्यमातून या गाडीला जो आहे तो साईडला धावून त्या बॅरिकेडिंग करण्यात आलं। परंतु सर्वात मोठा प्रश्न की या कोस्टल रोडवरती ज्या पद्धतीने सकाळच्या 8 वाजता जे आहे ज्या पद्धतीने या पोर्शे गाड्याचा ताबा जो आहे तो सुटल्यामुळे कुठेतरी थेट ही गाडी जी आहे ती डिवायडरला धडक दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्याचं नुकसान झालेलं आहे। या गाडीमध्ये जो चालक होता तो थोडक्यात बसला। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की याचा एअरबॅग तात्काळ उघडलेला कुठेतरी त्याचा देखील जीव बचावलेला आहे। सध्या पोलिसांच्या माध्यमातून खबरदारी म्हणून या संपूर्ण गाड्याला जातो बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे। आपण पाहतोय की कोस्टल रोडवरती संपूर्ण गाड्यांचा जो वेग असतो तो 80 ते 90 च्या मर्यादेमध्ये असतो आणि त्यामुळे आपण पाहतोय की पोलिसांच्या माध्यमातून खबरदारी म्हणून या संपूर्ण गाडीला आपण पाहतोय की बॅरिकेडिंग केलेली आहे। त्याचबरोबर गाडीला देखील प्लास्टिकच्या माध्यमातून जो आहे तो झाकण्यात आलेला आहे, जेणेकरून पुन्हा एकदा अशी कुठली घटना जी आहे ते या कोस्टल रोडवरती होऊ नये याची संपूर्ण खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। आपण पाहतोय की एक पोलिसांचा कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यामध्ये लोकांना या कोस्टल रोडवरती पुन्हा घटना घडू नये याची संपूर्ण खबरदारी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। सध्या तरी आपण पाहतोय की या पोर्शे गाडीला जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून जे आहे प्लास्टिकने झाकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सध्या तरी या गाडीला सीज करण्यात आलेली आहे। पुढील कारवाई जी आहे ते मुंबई पोलिसांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। पुढे रिजवान शेख, मराठी, मुंबई।